Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता. बैठकीत खातेवाटप आणि मंत्रिपदावर चर्चा होणार असल्याची माहिती. गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल. गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. भाजपच्या गटनेता निवडीसाठी अद्याप केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती नाही. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी हालचाली नाही. अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू. श्रीकांत शिंदे यांचा उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं माध्यमांना उत्तर. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार. 5 तारखेला आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता शपथविधी. भाजप मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता. 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा 4 तारखेला केली जाईल. शिरसाटांकडून स्पष्ट. तर मुख्यमंत्रीपदाचं ठरलंय. वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होणार नाही. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार. सूत्रांची माहिती. ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका हे शिंदेंनी सिद्ध केलंय. विधानसभेला शिंदेंनी दाढीवरून हात फिरवून विरोधकांची वाट लावली. संजय शिरसाटांचं वक्तव्य. संजय शिरसाट आम्हाला बोलतात की भाजपला ते माहीत नाही. शिरसाटांनी शिंदेंच्या दाढीवरून केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा खोचकतोला. अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान. तर गुलाबराव पाटलांनी गुलाबराव सारखं राहावं अन्यथा त्यांचा गुलाबराव बनायला वेळ लागणार नाही. अमोल मिटकरींचा निशाणा. ईव्हीएम हटावासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उसळला जनसागर. भाजपवाले कधी ईव्हीएमच्या माध्यमातून मते चोरतात तर कधी आमदार चोरतात. मल्लिकार्जुन खरगेंची टीका. ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजा विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मुंबईतील सायबर पोलिसांकडून तपासाला सुरुवात. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आयोगाचं स्पष्टीकरण. व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार. व्हिडिओबाबत मुंबई पोलिसात गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाची माहिती. मतदारांची संख्या वाढवल्याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. मतदान केंद्रावरील किमान मतदार संख्येत वाढ करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकरांची निवड. जयंत पाटलांकडून घोषणा. जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला. पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटलांची निवड केल्यानंतर मिटकरींकडून ट्विट करत टीका. दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. पांडव यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणीसाठी भरले 3 लाख. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज पुणे कोर्टात सुनावणी. राहुल गांधींना हजर राहण्यासाठी कोर्टाचं समन्स. अधिवेशन असल्यानं राहुल गांधींचे वकील भूमिका मांडणार. पुण्यात काँग्रेसकडून आजपासून सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाला सुरुवात. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त 2 ते 9 डिसेंबर दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन. मुंबई काँग्रेसमध्ये चांदिवलीवरून नसीम खान आणि सूरजसिंह ठाकूरांमध्ये वाद. सूरजसिंह ठाकूरांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस. नसीम खान यांच्या विरोधात काम केल्याच्या नोटीसीत उल्लेख. मनसे जिल्हा प्रमुख समीर मोरेंच्या भावावर हल्ला. समीर मोरेंचे बंधू अतिश मोरेंवर हल्ला झाल्याची माहिती. अविनाश जाधवांकडून मारहाण झाल्याचा समीर मोरेंचा आरोप. अविनाश जाधवांकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीत मनसेचा ठाणे आणि पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर राजीनामा. पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधवांनी राजीनामा दिला. अविनाश जाधवांच्या राजीनाम्यावर मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. राज्याचा मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या मराठा आरक्षण घेणारच अन्यथा सळो की पळो करणार. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं उपोषण सुरू होणार. उपोषण आझाद मैदानावरही होऊ शकतं. जरांगे पाटलांचा इशारा.
भोरचे दादा गटाचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांनी भिडे गुरुजींची भेट घेतली। विजयी झाल्याबद्दल संभाजी भिडेंकडून मांडेकरांचं अभिनंदन करत सत्कार। भाजप मागच्या दाराने आले आणि ईव्हीएम सोबत छेडछाड करून जिंकले। महाराष्ट्र जिंकले तरी मोदींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही। प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा। शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आय लव्ह मुंबईचे बॅनर। बॅनरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो। राहुल कनाल फाउंडेशनकडून बॅनरबाजी। नागपुरात लागले फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत देणारे बॅनर। वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है, बॅनरवर उल्लेख। ची समस्या जाणून घेण्यासाठी आमदार हेमंत रासनेकडून नागरिकांच्या भेटीगाठी। कसबा मतदारसंघात रासनेकडून पाहणी सुरू। राज्यात भाजीपाल्यांची आवक घटल्यानं दर कडाडले। शेवगा 400 तर मटार 140 रुपयांवर। मुंबई उपनगरात डासांमुळे आजार होण्याचं प्रमाण वाढलं। आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दररोज सरासरी 40 जणांना आजाराची लागण। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स। आज मुंबईतील कार्यालयात चौकशी होणार। पिंपळनेर गावातील राज्य महामार्गाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन। समाजसेवक संदीप देवरे यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। पुढील आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार। मुंबईत काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। पुण्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ। लसूण आणि शेवगा 400 रुपये किलो तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलोवर। रत्नागिरीतील गुहागर विजापूर मार्गावरील कुंभारली घाटातील रस्त्याची दुरावस्था। जीव मुठीत घेऊन वाहन चालकांचा प्रवास सुरू। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या। पोषण आहार पुरवण्याचं कंत्राट इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली। त्यामुळे शेपू आणि पालकला अवघा 15 ते 20 रुपयांचा भाव। शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका। धुक्यामुळे शेंगांची मोठ्या प्रमाणात गळती। शेतकऱ्यांची चिंता वाढली। Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।